वाईट सवयींना बाहेर काढू नका. त्याच्या जागी चांगल्या सवयी आपण आत्मसात करा. हे करत असताना फक्त विल पॉवर किंवा ज्याला आपण मनशक्ती म्हणतो तेवढ्यावर हे भागणार नाही आहे. तर आपली जी हॅबिट्स आहे, आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे, की ज्या चांगल्या अधिक सवयी आहेत त्या आपल्याला निर्माण करायच्या आहेत आणि तशा प्रकारे आपल्याला ज्यामुळं आनंद होतो अशा स्वरूपाच्या आपल्याला सवयी निर्माण करायच्या आहेत. कदाचित तुम्हाला रात्री फोन सतत चेक करावा लागतो किंवा तुम्हाला असं स्क्रोल करावं लागतं तुमच्या मोबाईलला. हे करत असताना 5 मिनिट माइंडफुलनेस प्रॅक्टिस करा, सराव करा 5 मिनिटाचा. डीप ब्रिदिंग घ्या किंवा स्ट्रेचिंग करा आणि ह्याचा जो फायदा आहे तो असा होतो की हे जे नकारात्मक जे तुमच्या वाईट विचार आहेत, तुमच्या ज्या सवयी आहेत त्या कमी कमी होतील. आणि एक जी चॅलेंज आहे ती चॅलेंजमधून तुम्हाला मार्ग मिळेल की जेणेकरून तुम्ही त्याची फाईट न करता तुमच्यातली जी नकारात्मकची भावना आहे ती तुम्ही कमी करू शकाल आणि वाईट सवयीला तुम्ही सोडून देऊ शकाल. माझा असंच एक क्लायंट माझ्याकडे आला होता वाईट सवयी असताना की ओव्हर इटिंगचा त्यांना त्रास होता. अधिक ओव्हर इटिंग करायचा आणि मग त्यांना मी जर्नलिंग करायला सांगितलं. कोणत्या बाबी अशा आहेत की ज्या याच्यावर वाटतं की तुम्हाला ओव्हर इटिंग तुम्ही करत असता. त्यावेळेस असं त्यांच्या जर्नी करताना लक्षात आलं की मला जे वेट लॉस आहे तो वेट लॉस करायचा आहे, जे अधिक वजन वाढलेलं आहे ते कमी करायचं आहे. आणि हे करत असताना ज्यावेळेस जर्निंग केलं त्यावेळेस लक्षात आलं की नाही, मला हे अधिक ओव्हर इट करण्याची गरज नाही आहे, कारण मी त्यावेळेस अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ होतो आहे. मग जर मी अस्वस्थ होतो तर मला माइंडफुलनेसची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मग त्यांनी माइंडफुलनेसची प्रॅक्टिस केली. दीर्घ श्वासोश्वास हे जे मी तुम्हाला टेक्निक सांगितलेलं आहे ते टेक्निक्स त्यांनी आत्मसात केलं आणि त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आलं की अधिक सुस्पष्टता आली आणि त्यावेळेस त्यांना हे करत असताना त्यांची वाईट सवय पण संपली ओव्हर इटिंगची आणि त्यांना मानसिक शांतता पण मिळाली. जागरूकतेने